झालं काय की आता तो किस्सा तर फार मोठा आहे. वनस्पतीबाई दुलगतचं प्रकरण ते आठवणीतल्या बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. ते हरिजन वाल्मिकी समाजाची ती बाई. काय झालंय की मी त्या माऊलीची इंटरव्ह्यू घ्यायला गेलो. रमाबाईची ती मेड सर्वंट, म्हणजे तिचे त्या वनस्पतीबाई दुलगतची आई सुद्धा त्यांच्याकडे काम करायच्या. ओके. म्हणजे रमाईच्याच मेड सर्वंट, म्हणजे रमाईचे मेड सर्वंट अगोदर वनस्पतीबाई दुलगतची आई, त्याच्यानंतर ती आई थकल्यामुळे मग ही मुलगी कामाला जायला लागली. म्हणजे मुलगी त्याच्यानंतर वनस्पतीबाई थकल्यानंतर वनस्पतीबाईचे अपत्य म्हणजे मुलगा आणि सून पण दोघं पण कामाला झाले राजगृहावर कामाला जायला लागले. तर मी ते इंटरव्ह्यू मला कोणीतरी सांगितलं म्हणे इथे माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहतात आणि तुम्ही जरा अशी आहे म्हणे, भेटायला जा. गेलो भेटायला. तर ते पत्र्याचे उभे केलेले घरं आणि ते पत्रे पण कुजलेले आणि सगळं वरचे पण अशी एक वाईट अवस्था होती ती सगळी. आणि ते सगळं मी इंटरव्ह्यू केला बाईचा. एका दिवसात तर इंटरव्ह्यू झाला नाही तो. आणि मग म्हटलं येतो म्हणून सांगितलं. पण ते मला इतकं म्हणजे आज म्हणजे एक मोठ्या युगपुरुषाच्या घरातली ही महिला अगदी म्हणजे अशी एक प्रकारच्या विपन्न अवस्थेत जीवन जगत असल्यासारखं मला वाटायला लागलं. मी एक प्रेस नोट तयार केली आणि ती नवाकाळला दिली. आणि नवाकाळचे मग त्या ताई जयश्री खाडीलकर त्यांनी ती पहिल्याच पानावरती न्यूज घेतली. पहिल्या पानावर न्यूज घेतली आणि ती हेडिंगच तिला दिलं होतं की रमाबाईची सेविका सध्या विपन्न अवस्थेमध्ये. आणि ते बातमी त्यावेळेस R.R. पाटील उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते. आणि R.R. पाटलांचा कुठून त्यांनी माझा फोन शोधला माहीत नाही. R.R. पाटलांचा मला सकाळी फोन, जवळजवळ 8-8:30लाच फोन. त्यांची मॉर्निंग मीटिंग पक्षाची झाली आणि मला त्यांनी फोन केला. त्या मॉर्निंग मीटिंगमध्ये त्यांनी हा विषय चर्चेला घेतला. आणि मला म्हणाले की R.R. पाटील म्हणाले की मी म्हणजे PN अगोदर बोलले म्हणे R.R. पाटलाने. मी शॉक झालो. म्हटलं R.R. पाटलाचा मला कशासाठी फोन? कारण मी गृहमंत्री आणि माझा राजकारणाचा दुरान्वयी संबंध नाही, आजही नाही. तर मी म्हटलं आबा बोला म्हटलं. R.R. पाटलांचं पहिलं वाक्य होते, तुम्ही वनस्पतीबाईची जी बातमी दिलेली आहे नवाकाळला त्याची राष्ट्रवादी काँग्रेसनं दखल घेतली. बाईचं वय किती आहे? मी म्हटलं 83 वर्षे. आज संध्याकाळपर्यंत 4पर्यंत तुम्ही तिथे आलात तर बरं होईल. 83,000 रोख रक्कम त्यांच्या हातात दिली जाईल. त्यांचं वय 83,000ची रोख रक्कम त्यांना दिली जाईल. त्याच्यानंतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत आम्ही त्यांना पोहोचवायचा प्रयत्न करू. ही बातमी एकनाथ गायकवाडांच्या ज्या मुलगी आहे वर्षाताईंच्या वाचण्यात आली. वर्षाताई म्हणजे आम्ही पोहोचण्याच्या अगोदर वर्षाताई तिथे गेल्या, पण त्यांनी काही मदत करायची ती म्हणजे त्यानंतर त्या बाईचं म्हणजे सुदैवानं बघा म्हणजे मीडिया अशी पाठीशी असल्यानंतर काय फरक पडतो. त्या बाईला त्या पिरियडमध्ये जवळपास 4.5 ते 5 लाख रुपये जमा झाले आणि त्या बाईची पूर्ण ते घरच बदललं. म्हणजे मी कालांतराने जेव्हा भेटायला गेलो तर ते सगळं घर अगदी म्हणजे ती बाई म्हणजे मी इतका मोठा माणूस नाहीये, पण ती असं वाटायचं की म्हणजे ती असं करायची की म्हणजे माझ्या पाया पडू का काय असं करायची ती इच्छा झाली म्हणून. आणि त्याच्यामुळे काय झालंय की तिला म्हणजे त्या लोकांनी काही लोकांनी ते आपल्या लोकांनी सांगून काही लोक तिचे पैसे तिला फिक्समध्ये पण ठेवायला लावले, म्हणजे तिला महिन्याला काही मिळू शकतील असं. तर ही मजेदार गोष्ट वनस्पतीबाईच्या दुलगतच्या बाबतीत घडलेली आहे.